1 ओव्हर आणि 7 धावा. खरं तर ऑन साईडला तुम्ही या ग्राउंडच्या परिसीमा पाहिल्या ना तर ऑन साईडला थोडा चढ भाग आहे आणि या चढ भागामध्ये चेंडू येताना थोडी दमछाक फलंदाजांची आपण पाहिलेली आहे. गोलंदाजीसाठी सेकंड ओव्हरमध्ये आलेत मारुती माळी. खरं तर स्वर्गीय भास्करी आणि अंजप संघाचा या वर्षीचा परफॉर्मन्स 3 ट्रॉफी या टीमने जिंकल्यात आणि या 3 ट्रॉफीमध्ये प्रवीण पतारे मारुती माळी या 2 खेळाडूंचं योगदान थोडं जास्त प्रमाणात राहिलेलं आणि प्रवीण पतारे नंतर मारुती माळी बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत. दोन्ही अष्टपैलू खेळाडू. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिल्या. संदीप मार्के आणि नामदेव मार्केच्या बॅटमधून एक चौकार जरूर आला. आता त्या धावगतीला पुन्हा थोडा गिअर अप करायचं आहे. सेकंड ओव्हरमध्ये आलेत मारुती माळी 30 यार्ड सर्कलच्या एंडवरून. डावकुरे आताचा गोलंदाज. पहिला बॉल राऊंड द विकेटने. पहिला फुल टॉस होता संदीपच्या बॅटमधून. प्रवीणकडे चेंडू आहे. सिंगल मिळेल. धावा 8. वेदा 11 मार्केवाडी. वेदा 11 मार्केवाडीचे पाठीराखे बघा किती मोठ्या प्रमाणात आलेत. काही स्वतःची स्कूटी घेऊन आलेत. जागा बसायला नाही म्हणून स्वतःच्या स्कूटीवरती बसलेत. ही गर्दी आहे वेदा 11 मार्केवाडी सपोर्टरची. पण इथून मारुतीचा हा चेंडू. यस यस पंचांचा निर्णय. अंपायर डिसिजन विल बी फायनल. कुठल्याही टीमला DRS नाही आहे. यस पण पंचांना वाटलं तर ते करू शकतात. या दरम्यान आपण पाहतोय ज्यांच्या वतीने या क्रीडा स्पर्धेला 4ही सुंदर ब्युटिफुल ट्रॉफीज देण्यात आल्या. आदरणीय युवा उद्योजक स्वप्नील शेठ कांबरी यांचं आगमन या ठिकाणी होतं. स्वप्नील शेठ यांचं सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबर आदरणीय ज्ञानेश्वरजी धुळे साहेबांचं देखील आगमन होतं. ज्ञानेश्वर धुळे दादा आपणही यावं. आणि अनिलजी माळी साहेब यांनाही मी विनंती करेल. अनिलजी माळी आणि ज्ञानेश्वरजी धुळे साहेब आपणही व्यासपीठावरती. आणि त्याचबरोबर विनायक घारे दादा यांचं देखील आगमन होतं. विनायक दादा आपणही या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आणि या ठिकाणाहून डिसिजन पेंडिंग आहे. थोडा क्लोज डिसिजन आहे. आमचे ऑफिशियल अंपायर इथं चेक करतायत. डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. महत्त्वाचा निर्णय होता. आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी पोहोचतील आणि डिसिजन तिथून दिला जाईल. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती 8 धावा आहेत. पंचांचा निर्णय अंतिम असेल. व्हाईट बॉल. पंचांचा निर्णयाला व्हाईट बॉल. एक धाव ऍड होईल. स्कोर 9. पुढे आला होता नामदेव. बॅट बॉल कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉल आलाय. मारुती माळी सुद्धा इथून आपल्या बॉलिंगची किमया दाखवतोय. वेदा 11 मार्केवाडी. स्वप्नील शेठ कांबरी यांनी या क्रीडा स्पर्धेला बहुमूल्य योगदान ट्रॉफी स्वप्नील शेठ कांबरी यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. आता खरं तर विकेट किपर चेंज केलाय. क्लोज टू द स्टंप. नामदेव मार्केला अडकवण्यासाठी केलेला ट्रॅप आणि इथून मारुती माळी स्पिन गोलंदाज आहे. थोडा मध्यम गती आहे पण स्पिन देखील. शॉट मारलाय
संभाजी पाथरे होते त्या ठिकाणी अडवलाय चेंडू. इथून बघायचं आता एकच धाव. थांबवलंय. 1 रनने स्कोर वाढेल. या क्रीडा स्पर्धेमध्ये 32 संघ खेळले. 32 संघांमध्ये 31 मॅचेस होतील आणि 31 मॅचेसच्या ज्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आहेत त्या मात्र विनायक घारे साहेबांच्या वतीने या ट्रॉफीज देण्यात आलेल्या. मी विनायकजी घारे यांना विनंती करेल, साहेब आपले मनापासून आभार आणि आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर एकनाथजी माळी साहेबांचं देखील आगमन होतंय, आपण देखील यावं. आणि प्रतीकजी भोईर यांनाही मी विनंती करेल की प्रतीकजी भोईर, विनायकजी घारे, एकनाथजी माळी साहेब आपण सर्वांनी स्टेजवरती यावं. आणि वेदा 11 मार्केवाडी टीमला सध्या अडकवण्याचा प्रयत्न होतोय बॉलर्सकडून. आपिले आता बघायचं एक्झॅक्ट काय घडलंय. येस येस, पंचांनी या ठिकाणी रेफर केलंय आणि बघायचं आता हा डिसिजन. कोणी येऊ नका प्लीज प्लीज, एकही प्लेयर येऊ नका ही विनंती करतो. ऑफिशियल आहेत, बाकी कोणी येऊ नका. चला डिसिजन येतो फलंदाज नॉट आउट. मारुती माळीच्या बॉलिंगने मात्र वेदा 11 मार्केवाडीच्या संदीप आणि नामदेवला या ओव्हरमध्ये देखील शांत ठेवलंय. आक्रमक फलंदाजीला देखील इथून थांबवत असताना आपण बघू शकाल बेधडक बॅटिंग आहे. पण आता मारुती माळीच्या विरोधात देखील प्रत्युत्तर नाहीये फलंदाजांकडे. व्हेरी गुड बॉलिंग, बॅक टू बॅक डॉट बॉल. प्रेशर वाढले फलंदाजांवर कारण स्कोर सध्या 10 या अंकावरती आहे. आणि दुसरं षटक देखील आता बघता बघता शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. गोलंदाज तयार मारुती माळी. शॉट आलाय संदीपच्या बॅटमधून ऑन साईडला. 1 रन 2 ओव्हर आपण इथे बघत आहोत आणि 2 ओव्हर पर्यंत स्कोर पोहोचलाय तो मात्र 11 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये नामदेव मार्केचा चौकार आहे तरी देखील 12 चेंडूमध्ये धावा 11 आहेत. त्या मात्र टीम वेदा 11 मार्केवाडीच्या लवेशजी धुळे यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि स्वप्नील शेठ कांबरी युवा उद्योजक यांनी पुरस्कृत केलेले टी शर्ट परिधान करून हा संघ उतरलाय. कर्जत तालुक्यात जेव्हा पण स्पर्धा असतात या टीमला फार मोठा पाठिंबा आणि सपोर्ट असतो मार्केवाडी टीमला स्वप्नील शेठ कांबरी यांचा. आणि स्वप्नील शेठ कांबरी या स्टेजवरती बसून या स्पर्धेला वेदा 11 मार्केवाडी टीमला देखील सपोर्ट करण्यासाठी ते आलेले आहेत. लवेशजी धुळे यांनी आज संघ पुरस्कृत केलेला आहे आणि या ट्रॉफीवरती आज वेदा 11 मार्केवाडी संघ नाव कोरणार का याची प्रचंड उत्सुकता आहे. पण पहिल्याच मॅचमध्ये सध्या 2 ओव्हरमध्ये फलंदाजांना इथून अक्षरशः मी म्हणेल की बाउंड्रीपासून किंवा मोठ्या हिटपासून थांबवलं. ते स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमच्या 2 गोलंदाजांनी मारुती माळे आणि प्रवीण पतारे या दोघांनीही पहिल्यांदा प्रवीणने धावा दिल्या 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये मारुती आळा त्याने धावा दिल्या फक्त 4. टोटल धावसंख्या 11. अनिल मिनमिने आलेत गोलंदाजी मार्कवरती. तिसरी ओव्हर, पहिला बॉल समोर संदीप. पहिलाच बॉल मागे खेचलाय, चेंडू चाललाय, खेळाडू नाहीये, पाठलाग करतो एक फिल्डर पण चाललाय चेंडू सीमा पार, आलाय चौकार. धावा मिळती 4. चढ भागे ऑन साईडला चढावे तिथून चेंडू जाता जाता खरं तर थोडी दमचाक चेंडूची होते पण धावा इथून 4 ने वाढतील. स्कोर पोहोचलाय 15. गोलंदाज अनिल मिनमिने. भिवंडीचे जसे भावेश पवार जसे असतात ना तसे अंजपचे अनिल मिनमिनेत. संदीप मार्केला कंट्रोलमध्ये त्यांना आणावा लागेल. स्कोर 15. खोला टाकलाय, लॉंग ऑन वरून आले मारुती माळी. 1 रन, स्कोर 16 धावा. नामदेव मार्के बाईक जिंकली होती वावलेलीची नाईट टुर्नामेंट. बेधडक शॉट होते, तुफानी हल्ला केला होता नामदेव मार्केने. संघाला ट्रॉफी जिंकून दिली होती आणि वैयक्तिक मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील जिंकली होती.
आता पुन्हा एकदा नामदेवच्या बॅटिंगचा जलवा, कारण भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेलं आहे नामदेव. गोलंदाज अनिल, शॉट हवेत आहे आणि कॅच पकडली आहे मारुती माळीने. विकेट आली आहे पहिली, फर्स्ट विकेट. 16 धावा. टीम वेदा 11 मार्केवाडी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जीवन मार्के, जीवन भगत. हेअरस्टाईल किती छान आहे जीवन भगतची, बुलेट कट. 16 धावा, 3 बॉल 16 धावा. खरं तर धावा करताना फलंदाजांना थोडा संघर्ष करावाच लागला. कालच्याही दिवसामध्ये पाहिलं, पण कालच्या 7 मॅचेसमध्ये शेवटची मॅच 1 नंबर झाली, जिथे एका ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी जवळपास गरज होती 22 धावांची. त्यानंतर डॉट बॉल आला, 5 बॉल 22ची गरज आली. आणि पानशील संघ होता खालापूर तालुक्याचा. 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले त्या फलंदाजाने, नंतर 2 धावा काढल्या. नंतर 1 बॉल 1ची मॅच हातातून निसटली पानशीलच्या. आणि वेनगाव संघ काल या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला. एक सिंगल, 17 धावा. वेदा 11 मार्केवाडी. अनिल मिनमिनेचं षटक, चेंडू कंप्लीट केले. 4 धावा आहेत त्या मात्र 17. 4 बॉल 17 धावा. संदीप मार्केची बॅट देखील शांत ठेवलेली आहे. जीवन भगत आलेत, म्हणजे हार्ड हिटर बॅटरला देखील या मैदानावरती रन्स करताना. ते शॉट येत नाही, आलाय चेंडू सीमा पार. षटक क्रमांक 3, चेंडू 5वा. ठोकलाय तो संदीप मार्केने षटकार. रन्स पोहोचल्या 23 धावा ऑन बोर्ड झालेले आहेत. खतरनाक शॉट होता संदीप मार्केचा, बरोबर बॅटच्या पट्ट्यात आला आणि पट्ट्याने षटकार मारलाय. स्कोर 23. लास्ट बॉल आहे अनिल मिनमिनेचा. 1 to go. लास्ट बॉल आहे ऑन साइडला, सर्कलच्या बाहेर आला. प्रवीण पोहोचलाय. रनआउटची चान्स बनली असती, पण आता 2 धावा. 3 ओव्हर कंप्लीट झालं. वेदा 11 मार्केवाडीचा स्कोर पोहोचलाय 25 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4, तिसऱ्या ओव्हरमध्ये रन्स आल्या टोटल 14. 3 ओव्हरमध्ये धावा आहेत 25. आता अंतिम षटक कोणाकडे द्यावं याची चर्चा सध्या स्वर्गीय भास्करी रंजप टीम मध्ये सुरू आहे. पाण्याची बॉटल रेडी ठेवा, कधी जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण पाण्याची बॉटल मैदानावरती घेऊन जा. यानंतर होणारा सामना खाड्याचा पाडा वर्सेस अरवंद. जय भवानी अरवंद वर्सेस खाड्याचा पाडा. दोन्ही टीमचे कर्णधार आपण उपस्थित असाल तर टॉस साठी स्टेज कडे रिपोर्टिंग करा. 3 ओव्हर 25. जीवन भगत आलेले आहेत आणि शेवटच्या ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क वरती सुभाष रटाडे. खरं तर आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना आश्चर्यचकित करतात असे गोलंदाजी सुभाष रटाडे. पहिला बॉल व्हाईट बॉलची फेक, एक्स्ट्राची धाव. 26 धावा. 26. 1 ओव्हर फार महत्वाचे. याच ओव्हरमध्ये किती टार्गेट डिसाइड होईल. सुभाष रटाटे बॉलिंग मार्क वरती आहेत. आत्मविश्वासाने बॉलिंग करावी लागेल. समोर जीवन भगत आहे जो वेदा 11 मार्केवाडीला बॅटिंग मधून लीड करण्याचा प्रयत्न करतो आणि पहिला चेंडू इथून डॉट. गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. खरं तर हवामानामध्ये क्लाउडी क्लायमेट आहे, थोडा ढगाळ वातावरण आहे आणि या क्लायमेट मध्ये सध्या थोडा दमट वातावरण निर्माण झालं आणि अशा परिस्थितीमध्ये रन्स येत नाहीयेत. जीवन भगतचा शॉट उंच हवेत आणि कॅच पकडली आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फलंदाज आउट. 2 बॉल डॉट आले, 1च रन आले. धावा फक्त 26.
आता मैदानाच्या आतमध्ये वेदा 11 मार्केवाडीचा हार्दिक पांड्या, विशाल चाललेत. हार्दिक पांड्या 33 नंबरची जर्सी. जसा हार्दिक खेळतो ना तसा विशाल 6 मारतो. भरपूर 6 त्याने मारलेले आहेत आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये. रोहित शर्माचे 352 षटकार काउंट झाले, पण विशाल जर षटकार काउंट केले असं तर 352 पेक्षा जास्त झाले असते. भरपूर स्पर्धा तो खेळलाय. जीवन बघत नाही. खरं तर ऑन साईडला खेळायचं होतं. पहिला बॉल दुसऱ्या बॉलवरती त्याने बरोबर शॉट मारला होता, पण तो क्लिअर करू शकला नाही. 2 बॉल धावा आहेत 26. नवीन बॅट्समन आणि सुभाष रटाटे आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना फसवतोय. खेळाडू तयार आहे. अडवलाय चेंडू. रन घ्यायचे का बघायचं आता. संदीप कडे स्ट्राईक दिलेली आहे. 27 धावा आणि अजूनही 3 बॉल. इथून शेष 3 बॉल शेष 27 धावा. विश्वास संदीप वरती. सुभाष रटाटे आज कमालीची बॉलिंग करतोय स्वर्गीय भास्करी अंजपसाठी. अनुभव आणि अनुभवाने आपल्या फिरकीने तो फलंदाजांना गुमराह करतोय. बॅट ब्रश मागे खेळाडू तयार आहे. अडवलाय चेंडू. फेक केलाय. सिंगल रन. 4 बॉल कंप्लीट. धावा झाल्यात 28. 2 बॉल आहेत. अजूनही 2 बॉल आहेत. विशालच्या बॅटमधून 2 पैकी 1 तरी हिट हवा आहे, कारण 30-35च्या पलीकडे स्कोर हवाय वेदा 11 मार्केवाडीला. आता 28 आहेत. 5वा चेंडू आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला. हातात चेंडू येईल. रनआउटची चान्स आहे आणि फलंदाज आउट आहे. रन आउट. एकच बॉल आता बाकी आहे. धावा संख्या 28. 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा आल्यात, त्यातही 1 वाईड आहे. म्हणजे 2च धावा फलंदाजांनी काढलेले. शेवटचा बॉलर होता. 1 बॉल आता बाकी आहे. नवीन बॅट्समन चालले लकी मार्के. अंतिम बॉलची फेक होईल. सुभाष कडून 28 झालेले आहेत. आता शेवटच्या बॉलवरती तो फिनिशिंग टच संदीप मार्केचा असणार का. फायनल बॉल ऑफ दिस इनिंग. फायनल बॉल. गती कमी. बरोबर रडार मध्ये दिला. षटक संपलं. इनिंग संपली. रन्स पोहोचल्या टोटल 34. जिंकण्यासाठी 35 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय स्वर्गीय भास्करी अंजपसाठी. 35 टू विन. खाड्याचा पाडा आणि जय भवानी आरवण टीमचे कर्णधार दोन्ही टीम आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. खाड्याचा पाडा विपक्ष जय भवानी आरवण. जय भवानी आरवंद आणि खाड्याचा पाडा टीम कॅप्टन आपण आला असेल तर टॉस साठी या. 35 धावांचं टार्गेट आहे. खाड्याचा पाडा संघ आणि त्या संघाचा कर्णधार, त्याचबरोबर जय भवानी आरवण संघाचा कर्णधार. मी तुमच्यासाठी आयोजकांच्या वतीने शेवटची सूचना करतोय की आपण दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉससाठी या, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. आज स्पर्धेचा फायनल डे आहे. पस्तीस धावांचं टार्गेट आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये असतील. प्रवीण, बॉल मैदानाच्या आतमध्ये असतील. 35. थोडी फायटिंग टोटल आली 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 11 होत्या,
नंतरच्या 2 ओव्हरमध्ये रन्स 23 आल्या. 34-35 टार्गेट आहे. खांडस टीमने 70 धावा या मैदानावरती उभारल्या होत्या. त्यामुळे 35 धावांचं एक माफक आव्हान, सॅटिस्फॅक्शन स्कोर आहे वेदा 11 मार्केवाडीचा. आणि आम्ही लढू शकतो ही ताकद शेवटच्या सिक्सरने नक्की दिली. नामदेव मार्के पहिल्या ओव्हरसाठी इथून रेडी होत आहेत. आणि पहिली सलामीची जोडी स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाची, प्रवीण पतारे मारुती माळी. विजयासाठी 35चं टार्गेट दिलं आणि मार्केवाडीचे सर्व सपोर्टर बघा किती उत्सुकतेने बघतात की आता संघ काय कमाल करेल, धावा इथून वाचवेल का आणि जल्लोष करण्याची संधी त्यांना देईल का. सकाळी आपण शो मॅच ठेवली होती, वरची आळी आणि खालची आळी अशी शो मॅच होती. तिथे मात्र सामना जिंकला, खालची आळी मार्केवाडीने सामना जिंकला. वरच्या आळीवरती भारी ठरले, खालच्या आळीचे सर्व छोटे खेळाडू होते. एकाच ओव्हरमध्ये मॅच त्यांनी फिनिश केली. आता बघायचं 35चं टार्गेट आहे मारुती माळी आणि प्रवीण पतारे. आणि पहिला बॉलर आहे तो नामदेव मार्के, एक दिग्गज खेळाडू या संघाचा, चॅम्पियन कर्णधार या संघाचा नामदेव मार्के. आणि समोर मारुती माळी, अनुभव भरपूर आहे, ट्रॉफीज भरपूर जिंकल्यात आणि आपल्या संघाला नेहमी संकटातून या खेळाडूने बाहेर काढलेले. किती वर्ष झाली, 40+ मारुती माळी, पण आजही तीच खेळाची स्टाईल. पहिलाच बॉल, व्हॉट अ शॉट, पॉइंटच्या वरून चाललाय चेंडू सीमा रेखा पार. पहिला वार मारुती माळीचा, मारुती माळीची बॅट तळपली आहे, नामदेव मार्केच्या विरोधात ठोकलाय चौकार. खतरनाक बॅटिंग आहे मारुती माळी. खरं तर मारुती माळी आणि प्रवीण पतारे ही 2 नावं सहज कोणाच्याही लक्षात राहतील, कारण 3 ट्रॉफी अंजप संघाने जिंकल्या. मी एकही ट्रॉफी बघायला नव्हतो, पण जेव्हा कॉलेजमधून PC वरती मॅच लावायचो आमचे सर नेहमी बघायचे. मी त्यांना विचारलं एक दिवस मॅचेस बघताना, तुम्हाला कोणत्या खेळाडू, ते बोलतात की सगळीकडे मला मारुतीनं प्रवीणच दिसत आहेत, बॅटिंगही तेच करतात, बॉलिंगही तेच करतात. आणि आता पुन्हा एकदा मारुतीच्या बॅटमधून कॅच होईल का, इथून टप्प्याने चेंडू सीमा रेखा पार. 2 बॉल 2 चौकार, 2 बॉल 2 चौकार. स्वर्गीय भास्कर अंजप संघाची दमदार सुरुवात. मारुती माळी अनुभव आहे, नामदेव मार्के इथून या विकेटसाठी आता एफर्ट्स लावावे लागतील. मारुती माळी फ्लो मध्ये बॅटिंग करतात. शॉट मारुती माळीचा, तिसऱ्या चौकारासाठी चेंडू निघालाय, वेगवान चेंडू आणि सीमा पार. चौकारांची हॅट्रिक, मारुती माळी इज ऑन फायर. धमाका मारुती माळीचा. 35चं टार्गेट आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 खेचले चौकार. नामदेव मार्के या अनुभवी गोलंदाजावरती अनुभवी फलंदाज मारुती माळीच्या बॅटमधून 3 चौकार आलेत. इट्स अ पॉवर पॅक बॅटिंग. 3ही शॉट तुम्ही बघा. जय भवानी आरवनचे कॅप्टन आणि खाड्याचा बाडा संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. शॉट भारी आहे मारुतीचा, पण बघायचं आता. कॅच आउट, फलंदाज आउट. उडवला चेंडू मारुतीने. रन्स आल्या होत्या, ओव्हरमध्ये थांबणं गरजेचं होतं, विकेट टिकवणं गरजेचं होतं. 4 बॉल 12 करून मारुती इथून आउट. विजयासाठी अजून 23 रनची गरज आहे. 20 बॉल आणि 23 धावा आहेत. 20 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. रन्स आल्या होत्या, मारुतीने घाई केली, लवकर मॅच फिनिश करण्याच्या इराद्यामध्ये समोर चेंडू उडवला. वीस चेंडू 23 रनची गरज. वेदा 11 मार्केवाडी इथून कमबॅक करू शकते. नामदेव मार्केच्या या चेंडूने विकेट आली. मार्केवाडी अंजप मध्ये या वर्षीच्या सीझन मध्ये आणि बंटी माळी यांचं आगमन झालेलं आहे. वेदा 11 मार्केवाडीचे फार मोठे सपोर्टर आहेत. एक हार्ड हिटर, सिक्सर बॅट्समन म्हणून देखील ते राहिलेले आहेत. आणि आता नामदेव मार्केच्या अगेन्स्ट आले संभाजी पथारे. बॅटकट इथे बघायचं आता. विकेट आली असती, रनआउटची विकेट आली असती.
घाई केली हिट करण्याची घाई केली. नामदेव मार्के इन ऍक्शन आहेत. 5 चेंडू 12 धावा, विकेट 1. 19 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. 4 धावा फक्त चेंडूपेक्षा जास्त आहेत अंजप टीमसाठी. बंटी माळी यांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज नामदेवचा शेवटचा बॉल, लास्ट बॉल, आक्रमण सीमा पार, मिड विकेटला संभाजी पातार यांचा षटकार. 18 धावा झाल्या या सिक्सरने आणि 1 ओव्हर मध्ये 18 आल्या. विकेट रनआउटची आली असती, जर रनआउट झाला असता तर षटकार वाचला असता. आता 18 बॉल 17 ची गरज आहे. 18 बॉल 17. बॉल आणि 17 धावांची आता गरज आहे. जय भवानी आर्वनचे कर्णधार आणि खाड्याचा बाडा टीमचे कर्णधार आपल्यासाठी मी 8वी सूचना करतोय. 8 वेळेला मी तुम्हा दोन्ही टीमला अनाऊन्स केलेलं आहे, त्यामुळे आपण उशीर करू नका. टॉस साठी रिपोर्टिंग करा. 18 बॉल 17 धावा, 1 ओव्हर. 1 ओव्हर कमी धावसंख्येची हवी आणि आता लकी मार्के आलेत. पहिला चेंडू लकी मार्केचा, वाईट बॉलने सुरुवात करतोय. 16 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये. होऊ शकतात, कारण इथून जर का गोलंदाजी चांगली झाली. काल 9 बॉलमध्ये 7 रन पाहिजे होते वेनगावला आणि ते देखील मॅच 1 बॉल 1 आली होती. अपील जोरदार आहे, जोरदार अपील होती. 1 रन कंप्लीट केली आणि दुसऱ्या रनसाठी थांबवलं प्रवीणने. रन्स कमी आहेत त्यामुळे घाई करण्याची गरज नाहीये. या स्थितीमध्ये प्रवीणने दुसरी रन थांबवली. जिंकण्यासाठी आता या मॅच मध्ये गरज आहे. चांगला बॉल टाकला लकीने विथ द स्पेस आणि त्याचबरोबर हाईट देखील होती. अजूनही 15 धावांची गरज आहे. लकी मार्के नामदेव मार्केंचे सुपुत्र आणि चांगल्या वेगवान टप्प्यावरती ते बॉलिंग करतायत. स्पेस भरपूर आहे या गोलंदाजाकडे, स्पीड आहे, टप्पा चांगला आहे. संभाजी पातार यांच्या बॅटमधून पॉइंटच्या बाजूने चेंडूने टर्न मिळवला. दुसरा खेळाडू कव्हर करतो, वेगवान फेक, चेंडू येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. थ्रो थोडा स्लो आला. दुसऱ्यांदा संभाजी पातार यांना रनआउटच्या स्वरूपात जीवनदान. धावा 22. जिंकण्यासाठी रन्स हव्यात अजूनही 13. एक संधी पकडावी लागेल वेदा इलेव्हन मार्केवाडीला. आणि विकेट जर का कमावल्या, 2-3 विकेट जर लागोपाठ मिळवल्या तर सामना फसू शकतो. गोलंदाज सय्या लकी मार्के. लकीचा हा चेंडू पंचांनी वाईट बॉल दिलाय. 23 धावा, फक्त 12 ची गरज आहे आता. नामदेव मार्केला माहिती आहे की जर का स्वर्गीय भास्कर अंजप संघाच्या 2-3 विकेट आणखी आउट केल्या तर या कमी धावसंख्येला सुद्धा आपल्याला शेवटपर्यंत सामना रेटून नेता येईल. पण त्यासाठी गोलंदाजाचे एफर्ट्स पाहिजेत. शॉट संभाजी पातार यांच्या बॅटमधून नो बॉल दिलाय पंचांनी. नो बॉल प्लस सिंगल, 2 धावा ऍड झाल्या. आता फ्री हिटचा बॉल आहे प्रवीण पतारेसाठी. 25 टोटल झालेली आहे. अजूनही 10 ची गरज आहे आणि फ्री हिट असेल लकी मार्के कडून. समोर प्रवीण पतारे. फ्री हिटचा बॉल उंच हवेत आणि सीमा पार षटकार. लॉंग ऑन झोन मध्ये ठोकलाय सिक्सर. आता फक्त 4 धावांची गरज आहे. याच मैदानावरती मागच्या टुर्नामेंट मध्ये मार्केवाडी संघाने अंजप संघाला हरवलं होतं आणि पुन्हा अंजप मार्केवाडीमध्ये मॅच झाली आणि आता अंजप संघ विजयाच्या दिशेने. 4 धावांची फक्त गरज आहे. मागची स्पर्धा जिंकला होता मार्केवाडी. एकाच वर्षामध्ये दुसऱ्यांदा एकमेकांच्या समोर आले. पराभवाच्या जखमा काही जाग्या झाल्या आणि आता 4 धावांची फक्त गरज आहे. पुढे आला होता प्रवीण. वेगवान चेंडू होता. रन घेण्याचा प्रयत्न होता. इंटरेस्टेड होते संभाजी. डायरेक्ट हिट मिस. आखिरकार ती रन मिळालेली. 32 धावा. 3 धावांची फक्त गरज आहे. एक चेंडू अजून बाकी आहे. 2 वाईड 1 नो टाकलाय लकीने. 3 चेंडू एक्स्ट्रा टाकलेत. 5 चेंडू म्हणजे 8 चेंडू टाकलेत. 1 बॉल बाकी आहे. 3 धावांची गरज आहे.
संभाजी पतारे यांनी एक 6 मारलाय. आता षटकाराने आपल्या स्टाईलने मॅच फिनिश करतील का बघायचं. 3 रनची फक्त गरज आहे. शॉट ताकदवान होता पण उंच आहे. त्या विकेटची संधी आहे. जीवन भगत बॉलच्या खाली कॅच आउट. सामना 12 बॉल 3. 12 बॉल 3 ची गरज आहे. रोहित मैदानाच्या आतमध्ये चाललेत. 3 धावांची फक्त गरज आहे. प्रेशर नाहीये. पूर्णपणे मॅच आता स्वर्गीय भास्करी आणि अंजपच्या ताब्यात आहे. चेतन जरी बॅटिंगसाठी गेला असता तरी त्याने 3 धावा केल्या असत्या. सुदाम जोगळे या वर्षीचे 1 बॉल मध्ये 6 धावा ठोकणारे फलंदाज. अंजप संघाकडे भरपूर बॅट्समन. 11व्या क्रमांकाच्या बॅट्समनने 1 बॉल मध्ये षटकार मारला असेल तर रेकॉर्ड करणारा बॅट्समन आहे सुदाम जोगळे. 3 ची गरज आहे. पहिला बॉल व्हाईट बॉल. 2 धावांची गरज आहे. नवीन बॉलर आहे. स्टाईल भरपूर चांगली आहे. 2 धावांची गरज आहे. एक कंप्लीट. रोहितला मॅच फिनिश करण्याची संधी दिली अंजप संघाने. नवा उगवता सितारा हार्दिक पांड्याच्या कित्येक हायलाइट त्याने बघितलेले आहेत आणि त्याच नंबरने 33 नंबरने उतरला आणि 1 रनची फक्त गरज आहे. आणि सामना संपलाय. जिंकलाय तो मात्र स्वर्गीय भास्करी इलेव्हन अंजप. 35 धावा चेस केल्या या टीमने आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ज्याने बॉलिंग चांगली केली. रन्स दिल्या फक्त 3 आणि पहिल्या 3 बॉल मध्ये 3 चौकार मारणारा मारुती माळी ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 4 धावा फक्त ओव्हरमध्ये दिल्या. 4 धावा ओव्हरमध्ये दिल्या आणि त्याचबरोबर चौकारांची हॅट्रिक ज्याने केली तो मारुती माळी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे. नरेश मिनमिने यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे आनंदाच्या लाटा आहेत. बेंडू मिनमिने यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे आणि संघाने पहिला सामना इथे जिंकलेला आहे. अंजप संघ कुठेही जाऊ नका. सेकंड राऊंडची मॅच यानंतर लगेच असणार आहे. जय भवानी आर1 टीमचे कॅप्टन आणि खाड्याचा पाडा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. जो कॅप्टन आधी इथे रिपोर्टिंग करेल दुसरा कॅप्टन नसेल तर त्या टीमला पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्या. स्वर्गीय भास्करी अंजप संघाचा मारुती माळी ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मी स्वप्नील शेठ कांबरी यांना विनंती करेल की आपण मारुती माळी या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची यस कॅमेरामॅन स्टेज कडे कॅमेरा झूम करा. आपण जिथे स्वप्नील शेठ कांबरी युवा उद्योजक यांच्या शुभ हस्ते मारुती माळी या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच. आदरणीय प्रतीकजी भोईर यांचं आगमन इथे झालेलं आहे. प्रतीक भोईर साहेब आपण स्टेजवरती यावं. यानंतर जय भवानी आर1 आणि खाड्याचा पाडा या 2 टीम मध्ये मॅच होणार आहे. 1 ते 2 मिनिटात खाड्याचा पाडा संघ इथे उपस्थित होईल आणि त्यानंतर लगेच पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. अंजप संघ कुठेही जाऊ नका. यानंतर तुमची सेकंड राऊंडची मॅच असेल
विनर वर्सेस विनर अशी तिसरी मॅच आपण खेळवणार आहोत.